नमस्कार. मुक्तांगणमध्ये आलेल्या आणि उपचारासाठी आता इथं पुढचा काही काळ राहणाऱ्या आमच्या सगळ्या रुग्ण मित्रांच्या कुटुंबियांचं, तुमच्या सगळ्यांचं व्यसनमुक्तीच्या ह्या माहेर घरामध्ये खूप खूप स्वागत. व्यसनमुक्तीचे उपचार हा एक प्रवाह आहे. म्हणजे हे उपचार ऑन आणि ऑफ असे नसतात. आपण असं म्हणतो की व्यसनाधीनतेचा आजार हा शरीर आणि मन यांच्या गुलामीचा आजार आहे. या गुलामीतून त्या व्यक्तीची मुक्तता आपल्याला करायची. म्हणून सुरुवात जी होते ना ती शारीरिक गुलामीच्या उपचारापासून. काय असतं, इतका काळ या केमिकल्सचं सेवन केल्यामुळे, ती केमिकल्स घेतल्यामुळे, मग ते ड्रग्ज असू दे, तंबाखू असू दे, अल्कोहोल किंवा मद्यप्राशन असू दे, शरीराला त्याची सवयच झालेली असते. आणि अशा वेळी जेव्हा ती व्यक्ती हे केमिकल घेण्याचं थांबवते त्यावेळेला शरीर बंड करून उठतं आणि त्याला म्हणतात विड्रॉल. विड्रॉल म्हणजे जणू काही वियोगच. अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वियोगा इतकाच हा जो भाग असतो तो शक्तिवान असतो, बलवान असतो. त्याच्यावरती आपल्याला मेडिकलच्या बाजूनं आणि सायकियाट्रीच्या म्हणजे मनोविकार शास्त्राच्या बाजूनं अशा दोन्ही बाजूने उपचार करावे लागतात. त्याच वेळी व्यसनाधीनतेच्या काळामध्ये त्या माणसाच्या फिजिकल हेल्थचं, शारीरिक आरोग्याचं खूप नुकसान झालं. त्यामुळे शारीरिक आरोग्याचं नुकसान भरून काढण्यासाठीचे उपचार सुद्धा आपल्याला करावे लागतात. काही आतापर्यंतच्या व्यसनाचे कॉम्प्लिकेशन शरीरावरती झालेले असतात. हातापायांना मुंग्या यायला लागलेल्या असतात. बी व्हिटॅमिन सारख्या व्हिटॅमिनची कमतरता आता अगदी कातडीवर सुद्धा दिसायला लागलेली असते. काही जणांना ॲनिमिया असतो. ह्या सगळ्या डेफिशियन्सीज पूर्ण करणं हे सुद्धा या उपचाराचं काम असतं. त्याच्यानंतर हे जे मानसिक विड्रॉल आहे, सायकोलॉजिकल विड्रॉल, त्याच्यामध्ये मन सैरभैर होतं. कधी कधी त्यांना भास व्हायला लागतात, त्यांना काही गोष्टी दिसायला लागतात, आवाज ऐकू यायला लागतात. या सगळ्यावरची ट्रीटमेंट ही सायकॅट्रिक ट्रीटमेंट असते, ती आपल्याला करायला लागते. साधारणपणे आम्ही नेहमी असं सांगतो की ज्यांना विड्रॉल खूप जास्त तीव्र असतं त्यांनी रुग्णालयात जाऊन आधी विड्रॉलचे उपचार करून घ्यावेत आणि मग मुक्तांगणमध्ये. पण असं प्रत्येक वेळेला होतच असं नाही. पण त्यामुळे कधी कधी इथं ऍडमिशन नंतर खूप कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ. म्हणून मुक्तांगण हे हॉस्पिटल नाही तर ते पुनर्वसन केंद्र आहे, हे सगळ्या कुटुंबाने लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. इकडच्या उपचारांचा सगळ्यात जास्त फायदा रुग्णाला कधी होतो की ज्या वेळेला त्याचं विड्रॉल पूर्ण झालेलं असतं तेव्हाच. पण तरीही आम्ही सगळेजण असं बघतो की विड्रॉलच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये रुग्ण येतात. 10 पैकी 8 वेळेला आम्ही त्यांना नीट पद्धतीने ट्रीट करू शकतो, त्यांचे उपचार करू शकतो. शारीरिक विड्रॉलचा भाग संपला की मग खरा सामना सुरू होतो, तो मनामध्ये दडलेल्या त्या क्रेव्हिंग बरोबर. क्रेव्हिंग म्हणजे अंमली पदार्थ घेण्याची अनावर इच्छा, आसक्ती जी मनामध्ये असते, जी विचार, भावना आणि वर्तनामध्ये असते. मग त्यासाठी मुक्तांगण काय करतं तर मुक्तांगण आपल्या मित्रांना एक जीवनशैली देतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक वेळेला काय करायचं, कसं करायचं ह्याचा एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम असतो आणि तो वेळापत्रकाप्रमाणे होतो. उपचारासाठी, मानसोपचारासाठी 1 to 1 म्हणजे इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग असतं, ग्रुप थेरपीज असतात. त्या ग्रुप थेरपीज 2 पद्धतीने होतात, सगळ्यांसाठी आणि त्या आठवड्यासाठी. ह्या सगळ्यामधून व्यसनमुक्तीचा एक सिलेबस, एक अभ्यासक्रम आम्ही पूर्ण करतो. तेव्हा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इथं आपण वही देतो, पेन देतो, कारण मुक्तांगण ही व्यसनमुक्तीची शाळा आहे. आणि त्या शाळेमध्ये शिकून काही जण खूप शहाणे होतात, पण काही जण शहाणे होत नाही. तर मग त्यांच्यासाठी आपली माध्यमिक शाळा आहे, त्याला आपण आफ्टर केअर असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपलं महाविद्यालय की जिथं 6 महिने, 8 महिने, 9 महिने असे सुद्धा आपले मित्र राहतात. आणि उत्तम उपचार करून आमचे मित्र जेव्हा स्वतःमध्ये बदल घडवून आणतात तेव्हा ते आमचे कार्यकर्ते बनतात. म्हणून आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा व्यसनमुक्तीमधला D.Litt, PhD असा असतो. हा सगळा जो उपचार आहे तो तुमच्या लक्षात येईल की फक्त व्यसनापासून दूर राहण्याचा नाहीये, तर अधिक चांगला माणूस बनण्याचा आहे. म्हणून मुक्तांगणमध्ये कला वापरल्या जातात, वाचन
ह्याच्यासारखे छंद वापरले जातात, उत्तम व्यायामशाळा आहे, योगाभ्यास आहे, ध्यानधारणा आहे, अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग्ज आहेत आणि ह्या सगळ्या बरोबरच आमचा असा ठाम विश्वास आहे की व्यसनमुक्ती तेव्हाच शक्य होते ज्यावेळी कुटुंबाचा त्यात सहभाग, आणि म्हणून या संपूर्ण उपचारामध्ये तुमचा सहभाग सुद्धा तितकाच मोलाचा आहे.